राम राम. अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हा सर्वांना हिंदू नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या नूतन वर्षात तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो, उत्तम आरोग्य लाभो, प्रभूचरणी हीच प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मध्ये गुढीपाडवा केव्हा आहे, गुढीपाडव्याला काय करावे, संपूर्ण माहितीसह पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर 2026 गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवारी आहे. शक 1948 पराभव नाम संवत्सर आहे. या दिवशी सकाळी 6:54 अभ्यंग स्नान करून गुढी उभारावे. ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून गुढीचे पूजन करावे आणि हा मंत्र म्हणावा. ब्रह्मध्वज नमोस्तुते सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मृद्ग्रहे मंगलम कुरु. या मंत्राने गुढीचे पूजन करावे. नंतर एका पाटावर जरीचे कापड घालून पाटाभोवती रांगोळी काढून त्यावरती पंचांग ठेवावे आणि जे पंचांगावरती गणपती आहे त्याचे पूजन करावे. पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाचावे. या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी 6:54 म्हणजे सूर्योदयानंतर गुढी उभारावी. अंगणात सडामार्जन करून सुंदर रांगोळी काढावी. दाराला आंब्याचे पानांचं तोरण लावावे. गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे पंचांगस्थ गणपती पूजन सुद्धा सकाळी 6:54 करावे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच 19 मार्चपासून सुरू होणाऱ्या श्रीराम नवरात्र आणि वासंतिक नवरात्र आरंभ सुद्धा अमावस्या समाप्तीनंतर करावा. चैत्र शुद्ध प्रतिपदा क्षयतिथी असली तरी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने हा दिवस शुभच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने, जागा, वाहन, नवीन वस्तू खरेदी, व्यवसायाचा शुभारंभ इत्यादी गोष्टी नेहमीप्रमाणे करण्यास हरकत नाही. तसेच गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी घरोघरी केली जाते. घरच्या परंपरेनुसार देवाला नैवेद्य दाखवावा. कडुलिंबाच्या पानांची चटणी वर्षभर निरोगी राहण्यासाठी आवर्जून खावी. गुढीला पण नैवेद्य दाखवावा. सूर्यास्ताच्या आधी हळद कुंकू वाहून गुढी खाली काढून घ्यावी. यापूर्वी 19 मार्च 2007, 6 एप्रिल 2008, 28 मार्च 2017 रोजी याप्रमाणे अमावस्या समाप्तीनंतर गुढीपूजन करण्यात आले होते. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असणार, माहिती आवडली असणार तर जास्तीत जास्त शेअर करून खारीचा वाटा उचला. आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.